तिथे. माझी खूप दिवसांची इच्छा होती मोहगावला जायची, पण फायनली ते आता पूर्ण झालेली आहे. मी म्हणजे कधीच मी मोहगावला गेली नाही आहे, तर आता फायनली मी मोहगावला जात आहे. तर आता आहे आम्ही दिल्लीमध्ये. तर बघू शकता ट्रॅफिक खूप असल्यामुळे थोडं लेट होतं आणि असंच करता करता आम्ही फायनली महूला पोचलेलो आहे. बघू शकता ही आहे आपल्या बाबांची जन्मभूमी. बघा आपले बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघू शकता तुम्ही किती छान आहे. मला तर इथे येऊन खूप छान वाटले. जशी मी इथे गाडीमधून उतरली ना तर मला असं प्रसन्न वाटलं, खूप छान वाटले. आणि हा आहे आपला ध्वज. बघा हवेमुळे किती छान दिसत आहे, तो किती छान उडत आहे. बघू शकता हे आहे आपल्या बाबाची जन्मभूमी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला पूर्ण दाखवेल की इथे काय काय आहे, कसे कसे आहे आणि किती छान आहे हिच्या अंदरचे. तर चला आपण अंदर एंट्री करूया. समोर जाता जाता मला खूपच असं वाटत होतं मी कधी कधी अंदर जाते आणि कधी कधी अंदरचा नजारा बघते. तर हे आहे माझे मिस्टर आणि ह्या आहे माझ्या 2 मुली. बघा कशी टुपूर टुपूर बघत आहे काव्या. तर आम्ही गेलो थोडं अंदर एंट्री केली तर इथे खूपच छान अशी व्हाईट कलरची गौतम बुद्धाची मूर्ती आहे, भगवान गौतम बुद्ध. आणि इथे जन्मभूमीचे बोर्ड वगैरे सर्व लागलेले आहे. थोडे अंदर गेलो, थोडं चालत चालत गेलो तर मला इथे दिसले एक वाचनालय. मी म्हटले आम्ही अंदर येऊ का? तर हो हो या असे असे म्हणाले काका. आम्ही अंदर एंट्री केली. इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पुस्तक वाचायला मिळू शकते. बघू शकता भारताचे संविधान आहे आणि बुद्ध, आग्रा का ऐतिहासिक भाषण, सामाजिक न्याय की जामिनी दालन, सगळेच तुम्हाला इथं तुम्हाला जे पुस्तक पाहिजे. खूप सारे छान छान पुस्तकं होते. तर मी तर एक तिथून घेतलेच भारताचे संविधान, हे पुस्तक मी घेतले. नंतर आम्ही समोर गेलो तर आपल्याला बाबासाहेबांची मूर्ती दिसली. आम्ही त्याला प्रथम वंदन केले. माझ्या मिस्टरांनी पण वंदन केले, माझ्या मुलींनी पण वंदन केले. नंतर आम्हाला वर जायचे होते तर आम्ही वर गेलो. जशी अंदर एंट्री केली तर खूप स्वच्छ, तिथं पोछा वगैरे लागत होता. खूप स्वच्छ आहे अंदरचे आणि तिथे एवढे थंड वाटत होते ना की तुम्हाला मी काय सांगू. खूपच थंड आहे तिथं, खूपच जास्त थंड. आणि तिथे आहे आपल्या बाबासाहेबांचे खूप सारे पोस्टर पण लागलेले आहे. बघू शकता तुम्ही आपल्या बाबासाहेब की भावमुद्रा, खूप छान छान पोस्टर लागले आहे. बघा आपले बाबासाहेब. नंतर आम्ही समोर जाता जाता असे वाटते खूपच आणि तिथं खूप जण पण होते. खूप जण आणि हिंदू कोड बिलची चर्चा करते हुए बाबासाहेब की व्हिडिओ सब लागलेले आहे. बघू शकता तुम्ही एवढं छान आहे ना तिथं, एवढं क्लीन आहे अंदरची की खूप जास्त. मी समोर गेले, मला बाबासाहेबांची मूर्त, गौतम बुद्धांची मूर्त आणि एक आपल्या गांधीजींची मूर्त दिसली. ते त्यांना वंदन करत होते. समोर गेलो एक छोटीशी आपली दीक्षाभूमी दिसली आणि थोडं अंदर गेलो तर मला काय दिसले आहे बघू शकता. आपल्या बाबांची अस्थि कलश खूप छान होते. तिथे आपले भंतेजी कोणाला माहिती देत होते सगळ्यांना, खूप जण होते तिथं. तर जय भीम सर्वांना प्रथम. हे बघू शकता तुम्ही हे आहे आपल्या बाबांची अस्थि कलश. खूप छान प्रकारे बाबांची अस्थि ठेवलेली आहे तिथे. मला तर तिथे अस्थि पाहून मला खरंच तुम्हाला काय सांगू, मला खूप वाईट वाटत होते आणि चांगले पण वाटत होते की मला बाबांची अस्थि पाहायला मिळाली. थोडं समोर वंदन वगैरे करून आम्ही थोडं समोर गेलो तर आम्ही घरीच जात होतो सर्व वगैरे पाहून. तर आम्हाला यवतमाळचे तिथे भंतेजी बाबा दिसले. ते म्हणाले, आम्ही मराठीमध्ये बोलत होतो तर ते म्हणाले की अरे तुम्ही मराठी आहात का? आम्ही म्हटलं हो बाबा. तर ते म्हणाले या ऑफिसमध्ये या, तुम्हाला थोडी इथली माहिती देतो. तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते आम्हाला खूप छान माहिती देत होते तिथल्याबद्दल की इथले अध्यक्ष कसे होते, हे कसे उभे केले आम्ही आणि ते काय काय होते, कसं होते, कोण राहते. तर त्यांनी खूप छान माहिती दिली. ते म्हणाले या तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही त्यांना वंदन केले. त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे आशीर्वाद पण दिला. आम्ही सर्वांनी त्यांना वंदन केले. मी म्हटले बाबा की माझ्या मुलीला पण आशीर्वाद द्या. मी काव्याला त्यांच्यापाशी दिले पण काव्या खूप रडायला लागली काव्या. तर ते म्हणाले ही तर बाळ रडत आहे. म्हटलं काही हरकत नाही बाबा. तर अशा प्रकारे आम्ही महूगाव फिरून आलो. तुम्हाला कसे वाटले महूगाव हे पण सांगा. आपल्या बाबांची जन्मभूमी तुम्हाला कशी वाटली? खूप सारे व्हिडिओ होते पण मी थोड्याच प्रकारे तुम्हाला माहिती